हॅलो सखीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी एक पारंपरिक रेसिपी दाखवणार आहे आणि ती म्हणजे चकोल्या। यालाच वेगवेगळ्या भागात वरणफळ, डाळफळ, चिखल्या, डाळ ढोकळी अशी वेगवेगळी नावं आहेत। नावं जरी वेगवेगळी असली तरी प्रकार मात्र एकच आहे, फक्त वेगवेगळ्या भागाची चव मात्र थोड्याफार फरकाने वेगवेगळी असू शकते। चला तर मग अशी पोटभरीची एकच चविष्ट डिश बनवायला सुरुवात करूयात। त्यासाठी 2 वाट्या भरून गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे। त्यामध्ये 2 चमचे भरून चणा डाळीचं पीठ घालायचं आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आणि अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घालायचा आहे। ओवा घातल्यामुळे चकोल्यांना खूप छान चव येते। शिवाय चकोल्या बनवण्यासाठी डाळीचा वापर असतो, त्यामुळे पचायला सुद्धा जड जात नाही। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ज्याप्रमाणे चपातीसाठी पीठ भिजवतो अगदी तसंच हे पीठ सुद्धा मळून घ्यायचं आहे। खूप घट्टही नाही आणि खूप सैलसरही नाही, असं पीठ भिजवून घ्यायचंय। अगदी साधी सोपी पद्धत आहे चकोल्या बनवण्याची। पीठ भिजवून झालेलं आहे। यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालायचंय किंवा तेल घातलं तरी चालतं, परंतु साजूक तुपामुळे चकोल्यांना खूप छान चव येते आणि ते याच वेळी घालायचं आणि पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे। पीठ व्यवस्थित मळून झाले। यावर झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं। तोपर्यंत डाळ बनवून घ्यायची आहे। मी चकोल्यांसाठी अर्धी वाटी तूर डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली होती। त्यामध्ये हिंग, हळद आणि मीठ घालून कुकरमध्ये 6 ते 7 शिट्ट्या देऊन चांगली शिजवून घेतलेली आहे। डाळ अगदी मऊसर शिजली आणि ती घोटून घ्यायची, एकजीव करून घ्यायची। डाळ बनवण्यासाठी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। खोबरं घेतलेलं आहे, आम्ही चकोऱ्या बनवण्यासाठी खोबरं पण घालतो। अर्धा इंच आलं तुकडे करून घेतलेलं आहे आणि याचं जाडसर वाटण करून घ्यायचंय, खूप बारीक नाही। ओलं खोबरं घेतलं तर चकोल्या अजूनच छान लागतात। तेल तापलेलं आहे, त्यामध्ये घालूयात राई आणि जिरं। 4 हिरव्या मिरच्या उभ्या आणि पातळ कट करून घेतलेल्या होत्या, त्या घालून घ्यायच्या आणि भरपूर कढीपत्ता बारीक कट करून घालायचा आणि एक मध्यम आकाराचा कांदा। कांदा जास्त नाही घालायचा, मी एकच मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे गुलाबी रंगावर। डाळीमध्ये हळद घातलेली आहे, यामध्ये फक्त थोडीशी हळद घालायची, कारण फोडणीमध्ये हळद घातल्यामुळे चकोल्यांना खूप छान रंग येतो किंवा डाळीला छान रंग येतो। आता यामध्ये वाटण घालून घेतलंय, आलं, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं। वाटण छान परतलं गेलेलं आहे आणि आता यामध्ये घोटून घेतलेली डाळ घालून घ्यायची। लक्षात ठेवायचं, डाळ व्यवस्थित शिजली पाहिजे। यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे, कारण चकोल्या शिजण्यासाठी वेळ लागतो आणि चकोल्या व्यवस्थित शिजल्या गेल्या पाहिजेत, म्हणून पाणी घालायचं। डाळ पातळच ठेवायची, कारण चकोल्या जसजशा शिजत जातील तसतशी ही डाळ घट्ट होत जाते आणि अगदी थोडीशी उकळी येऊ द्यायची आणि यामध्ये 1 टोमॅटो घालायचा आहे बारीक कट करून। फोडणीमध्ये टोमॅटो नाही घालायचा, कारण डाळीचा रंग पिवळा राहिला पाहिजे आणि भरपूर कोथिंबीर याच वेळी घालून घ्यायची, म्हणजे कोथिंबीरीचा स्वाद सुद्धा डाळीमध्ये अगदी व्यवस्थित उतरला जातो, त्यामुळे आत्ताच घालायची। गॅस मंद ते मध्यमच ठेवायचा आहे। तोपर्यंत पोळ्या लाटून घेऊयात चकोऱ्यासाठी किंवा चकोल्यांसाठी। आणि पोळी पातळच लाटायची, खूप जाड नाही लाटायची आणि चौकोनी आकारात किंवा शंकरपाळीच्या आकारात ह्या चकोऱ्या पाडून घ्यायच्या। आपल्या सगळ्या चकोल्या बनवून तयार आहेत।
आणि डाळीलासुद्धा छान उकळी आली. आणि आता एक एक करत ह्या चकोल्या त्यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत. थंडीच्या दिवसात किंवा बरं वाटत नसलं, तोंडाला चव नसली, अंगात कणकणी असली तर अशा प्रकारच्या चकोल्या नक्की बनवून खा. म्हणजे गरमागरम चकोल्या किंवा ही वरणफळं खाल्ल्यानंतर तरतरी आल्याशिवाय राहत नाही. खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं. आणि कधी रात्रीच्या जेवणात कंटाळा आलाय स्वयंपाक बनवायचा तर अशी एकच डिश बनवायची, दुसरं काही बनवायची गरजच नाही. फक्त लोणचं आणि पापड असलं की पुरेसं होतं. 10 मिनिट झाकण ठेवायचं नाही. 10 मिनिट झाकणाशिवाय ह्या चकोल्या शिजवून घ्यायच्या आणि नंतर झाकण ठेवून पुन्हा 15 मिनिट मंद ते मध्यम गॅसवर ह्या चकोल्या शिजवून घ्यायच्या आहेत. 20 मिनिटात 20 ते 25 मिनिटात चकोल्या व्यवस्थित शिजल्या जातात. आपल्या ह्या चकोल्या खूप छान शिजल्या गेलेल्या आहेत आणि खूप मस्त झालेल्या आहेत. आणि आता ह्या एका मोठ्या ताटलीमध्ये काढून घ्यायच्या किंवा मोठ्या डिशमध्ये काढून घ्यायच्या. अशा प्रकारे आपल्या गरमागरम चकोल्या किंवा वरणफळ तयार आहे. त्यावर पुन्हा एकदा कोथिंबीर घालून घ्यायची आणि साजूक तूप घालून घ्यायचं आहे. आणि सोबत पापड आणि लोणचं असलं की बस, आपली ही एकच डिश जेवणासाठी पुरेशी आहे आणि खूप मस्त झालेली आहे. तुम्हीसुद्धा अशी डिश नक्की बनवून बघा आणि कमेंटद्वारे कशी झाली ते सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.